मित्रांनो, आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मुख्य विषयाकडे वळणार आहोत. तो म्हणजे आता आपण पाहूया की या खतावरचा खर्च कमी कसा करायचा, आपण विनाकारण कोणतं खत जास्त वापरतो आणि कमी खतामध्ये चांगलं नियोजन करून उत्पन्न डब्बल कसं करायचं. तुमच्या मनात असा विचार आला असेल ना की खत कमी लावून उत्पन्न कसं वाढेल? आणि जमिनीच्या आत त्या काळ्याकुट्ट अंधारात छोटं बियाणं शांतपणे निजलेलं असताना आपण टाकलेलं खत त्याला कसं बरं मदत करत असेल? मित्रांनो, हे जादूने नाही तर विज्ञानाने शक्य आहे. जसं आपण लहान मुलाला ताट भरून फक्त कोरडा भात चारण्यापेक्षा त्याला वाटीभर वरण भात आणि वरून तुपाची धार दिली की त्याची तब्येत कशी कडक राहते, अगदी तसंच आपल्या या छोट्या कोंबाचं आहे. त्याला खताचा डोंगर नकोय, तर योग्य खत योग्य वेळी पाहिजे. चला, खताचा खर्च कमी करण्याचा आणि पेरणीनंतर खताच्या उपयोगाचा हा सोपा फॉर्म्युला समजून घेऊया. भाग 1. खतावरचा खर्च कमी करण्याचा कडक फॉर्म्युला. तर सगळ्यात आधी आपण पाहूया की या खतावरचा खर्च कमी कसा करायचा. यासाठी या गोष्टी डोक्यात पक्क्या फिट करून घ्या. 1. आपण विनाकारण जास्त कोणतं खत वापरतो? आपली सगळ्यात मोठी चूक. मित्रांनो, आपण शेतात सगळ्यात जास्त विनाकारण आणि वारेमाप कोणतं खत टाकत असू तर ते म्हणजे युरिया आणि डॅप. आपल्याला वाटतं की जितका जास्त युरिया टाकू तितकं पीक कडक हिरवं दिसेल. पण हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पिकाला जेवढं पाहिजे तेवढाच युरिया पीक खातं. उरलेला सगळा युरिया एकतर जमिनीत वाहून जातो किंवा हवेत उडून जातो. म्हणजेच आपले पैसे थेट हवेत उडतात. दुसरं म्हणजे डीएपी. दरवर्षी आपण न विसरता पोती भरभरून डीएप शेतात टाकतो. पण खरं सांगू का, मागच्या वर्षी टाकलेल्या डीएपमधलं बरंचसं स्फुरद अजूनही तुमच्या जमिनीत तसंच पडून आहे, ते विरघळलंच नाहीये. जमिनीत आधीच खत असताना आपण वरून विनाकारण अजून खत टाकत राहतो. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो, जमीन कडक होते आणि आपला खर्च विनाकारण दुप्पट होतो. 2. मग यावर उपाय काय? माती परीक्षण, जमिनीची रक्ताची चाचणी. मित्रांनो, समजा आपल्याला ताप आला तर आपण स्वतःच मेडिकलवर जाऊन कोणतंही महागडं औषध आणून खातो का? नाही. आपण आधी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर रक्ताची चाचणी करतो आणि शरीरात ज्या गोष्टीची कमतरता आहे तेच औषध लिहून देतो. आपल्या जमिनीचंही अगदी तसंच आहे. आपण बाजारात जातो आणि दुकानदार सांगेल ते महागडं खत आणून शेतात ओततो. पण आपल्या जमिनीत आधीच कोणतं अन्न भरपूर आहे आणि कोणतं कमी आहे हे आपल्याला कसं कळणार? जर तुमच्या जमिनीत आधीच स्फुरद भरपूर असेल आणि तुम्ही पुन्हा शेकडो रुपये खर्च करून डीएपीच्या गोण्या आणून टाकल्या तर तो पैशाचा चुराडा आहे ना? माती परीक्षण केल्यामुळे आपल्याला जमिनीची खरी भूक कळते आणि नको असलेल्या खतांवरचा हजारो रुपयांचा खर्च एका झटक्यात वाचतो. 3. रासायनिक खतांचा योग्य वापर. खत बियाण्याला चिटकवू नका. आपल्यातले अनेक शेतकरी काय करतात? पाभरीत बियाणं आणि खत एकत्र मिक्स करतात आणि पेरून देतात. मित्रांनो, ही दुसरी मोठी चूक आहे. रासायनिक खत हे खूप गरम असतं, त्यात केमिकल असतं. जर ते खत बियाण्याला थेट चिकटलं तर खताच्या उष्णतेमुळे त्या नाजूक बियाण्याचा कोंब आतल्या आत जळून खाक होतो. मग आपण म्हणतो बियाणं बोगस होतं, उगवलंच नाही. नियम काय सांगतो? खत नेहमी बियाण्याच्या 2 इंच खाली किंवा बाजूला पडलं पाहिजे. यासाठी 2 चाड्याची पाभरी वापरा. खत योग्य अंतरावर पडलं की बियाणं जळत नाही आणि जेव्हा मुळं बाहेर येतात तेव्हा ते खत लगेच शोषून घेतात. खताचा एकही दाणा वाया जात नाही. 4. जैविक आणि सेंद्रिय खतांची जोड. फुकटचे मजूर. फक्त दुकानातल्या रासायनिक खतांवर अवलंबून राहू नका. रासायनिक खतांमुळे जमीन कडक होते. आपल्या घरचं चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात टाका, ते जमिनीला मऊ ठेवतं. तसंच पेरणीपूर्वी बियाण्याला रायझोबियम, रिझोबियम आणि पीएसबी सारखी जीवाणूखतं हलक्या हाताने चोळा. हे जीवाणू म्हणजे तुमच्या शेतातले फुकटचे मजूर आहेत. जमिनीत जे डीएप आधीच फुकट पडून आहे आणि पिकाला मिळत नाहीये त्याला विरघळवून पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जीवाणू करतात. यामुळे विनाकारण जास्त खत आणायची गरज पडत नाही. पिकाची मुळं लांब आणि खोलवर पसरतात, झाड जोमाने वाढतं आणि तुमची खताची गरज निम्म्याने कमी होते. 5. योग्य नियोजन. पिकांची अदलाबदल. दरवर्षी एकाच जमिनीत सारखंच पीक घेऊ नका. मागच्या वर्षी सोयाबीन घेतलं असेल तर यंदा तिथे दुसरं पीक घ्या. पिकांची फेरपालट केल्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो. हलक्या जमिनीला कमी पाण्यात येणारी आणि लवकर निघणारी पिके लावा, तर भारी जमिनीत जास्त दिवस चालणारी पिके घ्या. जमिनीचा स्वभाव ओळखून काम केलं की खर्च निम्मा होतो आणि उत्पन्न डब्बल मिळतं. भाग 2. बी पेरणीनंतर खताचा प्रवास. कोंबाचा टिफिन.
आता तुमच्या मनात प्रश्न येईल की बाबा रे, आम्ही खत तर योग्य पद्धतीने टाकलं, पण पेरणीनंतर जमिनीत नक्की काय जादू होते? पिकाला ते खत कसं मिळतं? तर ऐका. सुरुवातीचे 5 दिवस बियाण्याचं स्वतःचं जेवण. बियाणं जमिनीत पेरल्यानंतर पहिल्या 4 ते 5 दिवसांत त्याला बाहेरच्या कोणत्याही खताची, अगदी एका दाण्याचीही गरज नसते. का माहितीये? कारण निसर्गाने प्रत्येक बियाण्याच्या पोटात, म्हणजेच त्याच्या डाळीमध्ये, दळामध्ये पहिल्या काही दिवसांसाठी लागणारे जेवण आधीच साठवून दिलेले असते. बियाणं स्वतःचा टिफिन घरातूनच सोबत घेऊन येतं. ते आधी स्वतःचे जेवण आनंदाने खाते आणि जमिनीच्या वर डोकावून पाहू लागते. 5 ते 10 दिवसांचा काळ. पहिली नाजूक मूळकोंब. जसा जमिनीच्या वर यायला लागतो तसं जमिनीच्या खाली बियाण्यातून एक छोटीशी पांढरी आणि खूप नाजूक मूळ बाहेर पडते. जसं लहान मूल जन्माला आल्यावर सुरुवातीला आईचं दूध पितं, तसंच या लहान मुळाला जमिनीत आपले पाय घट्ट रोवण्यासाठी स्फुरद म्हणजेच फॉस्फरसची प्रचंड भूक असते. आपण पेरणी करताना जे डीएप किंवा 10 तास 26 मिनिटे 26 सेकंद खत जमिनीत बियाण्याच्या बाजूला टाकलेलं असतं, ही नाजूक मुळं थेट त्या खतावर ताव मारतात आणि स्फुरद शोषून घेतात. यामुळे मुळांचा विकास भराभर होतो आणि आपल्या पिकाचा पाया एकदम मजबूत बनतो. 10 ते 20 दिवसांचा काळ. पांढऱ्या मुळांचे जाळे. एकदा का पहिली मूळ मजबूत झाली की तिला लहान लहान उपमुळं आणि बारीक-सारीक पांढरी मुळं फुटतात. झाडाची ही पांढरी मुळं म्हणजे पिकाचे छोटे छोटे हात आणि पाय असतात. जमिनीत आपण पेरलेलं खत, पाणी आणि ओलावा मिळाल्यामुळे आता हळूहळू विरघळायला लागलेलं असतं. मग ही लहान पांढरी मुळं जमिनीत विरघळलेलं ते अन्न शोषून घेतात आणि वर झाडाला पोहोचवतात. यामुळे पिकाचे खोड जाड होते आणि रोपाची वाढ जोमाने सुरू होते. 20 ते 25 दिवस. पानांचा जन्म आणि युरियाचा धमाका. यावेळी पिकाला खरी मोठी पाने येतात आणि पीक स्वतःचे अन्न स्वतः बनवायला लागते. अबब! आता पिकाला सगळ्यात जास्त गरज असते ती नत्राची, म्हणजेच युरियाची. या नत्रामुळे पिकाला छान गडद हिरवा रंग येतो, पानांचा आकार मोठा होतो आणि झाडाला नवीन फांद्या फुटतात. म्हणूनच आपण पेरणीच्या वेळी विनाकारण सुरुवातीला युरिया न टाकता पीक 20 ते 25 दिवसांचे झाल्यावर जेव्हा वरून युरिया देतो तेव्हा पिकाची पाने तो युरिया लगेच आनंदाने फस्त करतात आणि पीक एकदम राजेशाही दिसायला लागतं. गोष्टीचा शेवट थोडक्यात काय तर माझ्या शेतकरी मित्रांनो, बी पेरणीनंतर जमिनीत टाकलेल्या खतामुळे पिकाला 2 मोठे फायदे होतात. जमिनीच्या खाली मुळांचा पाया खूप मजबूत होतो आणि जमिनीच्या वर पानांची आणि फांद्यांची वाढ अगदी जोमदार होते. जर आपण खताचा हा हिशोब समजून घेतला, युरिया डीएपीचा विनाकारण होणारा अवाजवी खर्च कमी केला, माती परीक्षण करून योग्य जागी खत पेरलं आणि जैविक खतांची जोड दिली, तर खताचा खर्च नक्कीच कमी होईल. खताची नासाडी थांबेल आणि तुमची काळी आई तुम्हाला खूप सुंदर डबल उत्पन्न देईल. तुम्हाला खताचा हा सोपा प्रवास आणि खर्चा